आजच्या बँक निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज पण आपण तुम्हाला आज कुठला ट्रेड देऊ शकलो नाही. अर्ली मॉर्निंगला विदिन अवर्स आपण मार्केट ऑफ केलेलं, कारण मार्केटचा पॅटर्न आपल्याला लक्षात आलेला. कालच मार्केटने काय केलेलं आहे बघा, एक ड्रॉपडाऊन दिलेला. किती पॉईंटचा ड्रॉपडाऊन दिला तर चेक करा. इथे जवळपास 700 पॉईंटचा ड्रॉपडाऊन, आणि त्यानंतर मार्केट काय केलं, एक रेंज बनवली आणि त्या रेंजमध्येच राहिलेलं. आज मार्केटने काय केलं बघा, एक जवळपास 650-700 पॉईंट पुन्हा आज पण मार्केटने एक हाईक दिलेला, आणि त्यानंतर मार्केटने बघा सेम कालच्या सारखाच पॅटर्न रिपीट केलेला. काल मार्केट खाली राहिलेलं, आज मार्केट काल मार्केट हे खाली राहिलेलं, आज मार्केट वर राहिलेलं. म्हणजे या मोमेंटमला ज्यांनी कॅच केलं तेच ट्रेडिंगमध्ये जाऊ शकले. अदरवाईज दिवसभर त्यांना काही ट्रेड मिळले नाही, फक्त ॲसेल हँडिंग झालेली आहे एक स्मॉल रेंजमध्ये. ॲक्च्युली आपल्याला तुम्हाला इथे ट्रेड द्यायचं होतं समजा, पण जर तुम्ही बघितलं ही कॅन्डल्स, जर इथे आपण ट्रेड घेतला असता तर 300 पॉईंटचा एसएल बनला असता. त्याला हाफ जरी केला तरी 150 पॉईंटचा एसएल बनला असता. सो आपण इथे ट्रेड घेतलेला नाही, आणि त्यानंतर मार्केटने आपल्याला ट्रेड घ्यायला जागा दिल्या नाही. रिव्हर्सल आपण कुठलाही प्ले करू शकलो नाही, कारण ओआय डेटाच्या अगेन्स्टमध्ये चाललं होतं मार्केट, आणि आज त्यामुळे आणि काल पण कुठलाही ट्रेड आपला इथे जनरेटच झालेला नाही. आता हे सगळे ट्रेड माझे वैयक्तिक ट्रेड असतात. सपोज जर कुठला चांगला ट्रेड बनण्याची पॉसिबिलिटी बनत असेल तर मी तुम्हाला फक्त सांगतो. तर याला कोणी कॉल, टिप्स, ॲडवायझरी वगैरे असं नाव देऊ नका. इट इज जस्ट एज्युकेशन पर्पज. आपण तुम्हाला प्राइस ॲक्शन, व्हॉल्यूम डेटा ॲनालिसिस कसा करायचा आणि ओआय डेटा ॲनालिसिस करायचा या बेसवरती आपण तुम्हाला ह्या गोष्टी देत असतो फक्त. आता तुम्हाला देत असतो म्हणण्यापेक्षा असं समजा की ते ट्रेड आपण जनरेट करत असतो, जो जनरेट होत असेल तर या पद्धतीने. आणि जर कोणी ट्रेड घेतलाच असेल तर त्यांनी या लेवलला एक छोटा 23-20-25 पॉईंटचा एसएल घेऊन एक ट्रेड घ्यायला पाहिजे होता. आणि ट्रेड घेऊ शकत नाही ॲक्च्युली. फुल ग्रीन कॅन्डल या पद्धतीने जर कॅन्डल्स बनत असतील तर आपण ट्रेड कसं प्लॅन करणार आहे तिथे, ते थोडंसं इम्पॉसिबल बनतं ट्रेड प्लॅन करणं. सो असो, उद्या मार्केट कुठे ओपन होतं बघूया आपण. आणि आजचा जो हाय आणि लो असेल तो आपण मार्क करून ठेवूया. आज ऑल टाइम हायला थोडासा हलकासा कट करून मार्केट आलेला आहे समजा. तर एक रेंज बनलेली आहे मार्केटमध्ये आता, जी आपण रोजच बघत आहोत की रेंजमध्येच मार्केट राहत आहे, पण तरी मोमेंटम जो आहे तो फार भयंकर देत आहे मार्केट. आता ही रेंज फार मोठी बनलेली आहे, तर याला आपण नक्की ट्रेड करू उद्याला. मार्केट कुठे ओपन होतं त्या हिशोबाने बघूया याला. चला मग भेटू उद्याच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये. थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवडत असल्यास.